गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसूवरती. केली हेल्थ गाईड हा फोन इन लाईव्ह शो सुरू झालेला आहे. आजचा विषय आहे किडनी ट्रान्सप्लांट आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर रितेश वेर्णेकर, जे डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये सिनियर नेफ्रोलॉजिस्ट आहेत आणि केली जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज येथे प्रोफेसर आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुम्ही तुमच्या प्रश्नांसहित तयार राहा. हॉटलाईन नंबर आहे 9019904904. सर, आज आपण किडनी ट्रान्सप्लांट या विषयावरती बोलणार आहोत. तर ट्रान्सप्लांटला जाण्यापूर्वी किडनीचं जे फंक्शन असतं मेन, ते कसं चालतं हे जरासं थोडक्यात समजावून पुढे जाऊया. बेसिकली आमचे किडन्यांचं फंक्शन म्हणजे ब्लडमध्ये जे डेली आमचे मेटाबॉलिझममध्ये वेस्ट प्रोडक्ट तयार होतात ते बाहेर टाकते. इट्स अ फिल्टर. आणि त्याचे 4-5 दुसरं हे पण आहे फंक्शन की ते BP कंट्रोल ठेवते. ते रक्त वाढवायला ती मोस्ट इम्पॉर्टंट ग्रंथी आहे. ब्लड हिमोग्लोबिन तयार व्हायला, BP कंट्रोलला, कॅल्शियम जनरेट करायला, बोन्स हेल्दी ठेवायला, पाण्याचे बॉडीमध्ये पाणी मीठ सगळं इलेक्ट्रोलाइट्सची बॅलन्स ठेवायला इम्पॉर्टंट असते. आणि एक गोष्ट चांगली आहे की ते तुम्हाला 90% दोन्ही किडनी वीक होईपर्यंत तुम्हाला त्रास कळत नाही. ॲक्च्युअली ते बरं पण आहे, वाईट पण आहे. वाईट पण कसं आहे की लवकर त्यांची आम्हाला आजारी कळत नाही, म्हणजे त्रास देत नाही. म्हणजे कोण चेकअपला जाईल. आणि बरं म्हणजे त्यांच्यात एवढं रिझर्व आहे, 10% दोन्ही किडनी फंक्शन केलं तर तो वर्षानुवर्षे जगू शकतो विथ नॉर्मल ॲक्टिव्हिटी. म्हणजे किडनीचा रोल हा आपल्या बॉडीमध्ये खूप महत्त्वाचा आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात की 2 किडन्या आपल्या शरीरामध्ये असतात आणि त्याचं दोन्ही फंक्शन 10% असेपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त त्रास होत नाही. मग ही किडनी सर व्यवस्थित आहे की नाही हे आपण वरचेवर चेक करण्यासाठी काही ट्रीटमेंट असते का? होय, पहिलं पण आम्ही ते डिस्कशन केलं होतं. आमची किडनीची टेस्टला बेसिक फक्त एक 50-100 रुपयाची टेस्टमध्ये संपूर्ण डाऊटलेस कळते. ॲक्च्युअली तुम्ही हार्ट चेकअप करायला गेलं तर ECG केलं, इको केलं, TMT केलं तरी कळत नाही की ब्लॉक्स आहे की नाही. आणि इव्हन कधी कधी अँजिओग्राफी केलं तर पण ते संपूर्ण अँजिओग्राफी पण दिसत नाही. हो ना. तसं म्हणून किडनीचं कसं आहे, एक रिपोर्टामध्ये तुम्हाला 99% शुअर होऊ शकतात की किडनीचे फंक्शन किती आहे म्हणून. फक्त सिम्पल ब्लडमध्ये एक टेस्ट असते क्रिएटिनिन म्हणून, नॉर्मली 70-80 रुपीजचा करतात. आणि एक युरिन टेस्ट एक 30-40 रुपयाला होते. हे दोन्ही टेस्ट सोडून आम्हाला दुसरं काही नको. कोणी विचारलं तर पण आम्ही काय टेस्ट नाही आहे नको म्हणतात. फक्त काय 100 रुपयामध्ये तुम्हाला 100% कळते तुमची किडनी कशी आहे. मग ही टेस्ट आपण किती दिवसातून एकदा करून घ्यावी? ते ज्यांना शुगर आहे, BP आहे, किडनी स्टोन आहे, फॅमिली हिस्ट्री ऑफ किडनी डिझीज आहे, त्यांना 6-6 महिन्याला करायला लागते. काय त्रास नसलं तर नॉर्मल. आणि ज्यांना रेग्युलर हेल्थ चेकअप म्हणजे वर्षाला एकदा किंवा 2 वर्षाला एकदा, ज्यांना शुगर नाही आहे, BP नाही आहे, किडनी स्टोन नाही आहे, पेन किलर घेत नाही, दुसरं कसलं कारण नसलं तर वर्षाला एकदा किंवा 2 वर्षाला एकदा ही टेस्ट करू शकतात आपण. म्हणजे ज्यांना काही असे मेडिकल इश्यूज आहेत पहिल्यापासून त्यांनी 6 महिन्यातून एकदा करून घेतलेलं बरं. आणि जे नॉर्मल लोक आहेत त्यांनी वर्षातून 2 वर्षातून एकदा केलं तरी चालेल. किडनी ट्रान्सप्लांट हा आजचा आपला विषय आहे. केली हेल्थ गाईड फोन इन लाईव्ह शो आपला सुरू आहे. आणि तुम्हाला या संबंधित काही प्रश्न विचारायचे असतील तर नंबर आहे 9019904904 या नंबरवरती कॉल करू शकता. ध्वनी ध्वनी दो नंबर ध्वनी केली कनसू न सदा